सानपाडा विभागात समाजसेवक सुनील सुतार यांच्या वतीने भव्य जनोपयोगी सेवा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। माजी आमदार श्री संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नागरिकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी आणि कार्डियक कन्सल्टन्सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। ECG, 2D एको आणि TMT अशा महत्त्वाच्या हृदय तपासण्या देखील मोफत करण्यात आल्या। तसेच एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप देखील करण्यात आले। या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला। सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले। प्रथम 4 ऑगस्ट हा नवी मुंबईसाठी फार महत्त्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी आमचे लाडके युवा नेतृत्व संदीप नाईक साहेब, माजी आमदार संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस असतो। वाढदिवस हा नुसता सेलिब्रेशन नाही, तर समाज उपयोगी कार्यक्रम म्हणजे आज तुम्ही पूर्ण नवी मुंबईभर म्हणजे पार बेलापूर खिंडीपासून तर ऐरोलीच्या मागच्या त्या मिनारापर्यंत सर्व ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी, सर्वांनी त्या ठिकाणी प्रोग्राम ठेवला। कोणी ब्लड कॅम्प ठेवलेले आहेत, कोणी वाटप ठेवलेलं आहे, कोणी अन्नदान ठेवलेलं आहे। तर आज आम्ही या ठिकाणी विजयजी साले, मी, अनिल लोखंडे, त्रिपाठीजी आणि इथले सर्व कार्यकर्ते, आपल्या कवडे साहेब यांनी संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप, ज्येष्ठ महिला आहेत ते इथे योगा करतात त्यांच्यासाठी योगा मॅट्स, रेनकोट्स आणि वृक्षारोपण याची लागवड आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे। तसेच या ठिकाणी हार्टचे जे ECG आहे, एंजिओप्लास्टी ECG, म्हणजे या ठिकाणी आज 7 पेशंट आढळून आलेले आहेत की त्यांना सिरियस हार्ट डिजीज त्या ठिकाणी आढळून आली आणि हे हार्ट डिजीजची आम्ही ट्रीटमेंट या ठिकाणी मोफत आम्ही करणार आहोत। आम्ही हा जे म्हणजे ह्या प्रकारे जे कार्यक्रम आपण ठेवत असतो त्यांनी लोकांचं भलं होत असतं, समाजाचं भलं होत असतं। म्हणून वाढदिवस हा एक वाढदिवस नसतं, तर नवी मुंबईसाठी हा खूप मोठा दिवस आहे। आमच्या लाडके आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, त्यांच्या हातून असेच समाजकार्य होत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। मैं उनको जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा देता हूं। ऊपर वाला उनको लंबी उम्र दे, अच्छी सेहत दे और खूब वो नागरिकों का काम करे, जैसे उनके फादर साहब करते हैं, दादा कर रहे हैं, वैसे ये भी करे, समाज सेवा करे और करते हैं, ऐसी बात नहीं है। बस मैं यही शुभेच्छा है, मेरी दिल से दुआ है इनको और इनके पूरे खानदान को, मेरे खानदान की तरफ से। ब्यूरो रिपोर्ट, दी महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई।